नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासातील एक टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे इतिहासातील महत्त्वाची अशी वृत्तपत्रे व मासिके आणि त्यांचे संपादक। तसेच आपल्याला बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आजचा टॉपिक आहे इतिहासातील महत्त्वपूर्ण अशी वृत्तपत्रे। वृत्तपत्रे पाहणार आहोत आणि त्या संपादकाचे नाव सुद्धा पाहणार आहोत। इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन तरी असतातच, फिरवून विचारतात। तर आपण आता पाहूया महत्त्वाची अशी वृत्तपत्रे कोणती आहेत किंवा मासिके कोणती आहेत आणि त्यांचे संपादक कोण आहेत। आता आपण वन बाय वन पाहूया। तर वृत्तपत्रे व मासिके आणि संपादकाचे नाव। तर पहिलं कोणतं आहे, तर पहिलं आहे तत्वबोधिनी पत्रिका। तर तत्वबोधिनी पत्रिका कोणाचं आहे, तर ते आहे देवेंद्रनाथ टागोर यांचं। लक्षात ठेवा, तत्वबोधिनी पत्रिका देवेंद्रनाथ टागोर। त्यानंतर आहे बंगाल गॅझेट, आपलं भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, बंगाल गॅझेट, आणि हे कुठलं होतं, इंग्रजी लँग्वेजमध्ये होतं आणि याचे संपादक कोण आहेत, जेम्स ऑगस्टस हिक्की। इम्पॉर्टंट आहे हा, ह्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे, कारण की आपल्या भारतातलं पहिलं वृत्तपत्र आहे, त्याच्यामुळे लक्षातच ठेवा बंगाल गॅझेट। आपल्या भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, बंगाल गॅझेट, आणि हे इंग्लिशमध्ये होतं। त्यानंतर कोण आहेत, त्यानंतर आहे व्हॉइस ऑफ इंडिया अँड राष्ट्रगोपतार। व्हॉइस ऑफ इंडिया अँड राष्ट्रगोपतार हे कोण आहेत, तर हे आहेत दादाबाई नौरोजी, हे त्याचे संपादक आहेत। लक्षात ठेवा, व्हॉइस ऑफ इंडिया आणि राष्ट्रगोपतार संपादक कोण, तर संपादक आहेत दादाबाई नौरोजी। त्यानंतर आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ। न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ह्याचे संपादक कोण आहेत, तर ते आहेत ॲनी बेझंट। हे पण इम्पॉर्टंट आहे, कोण आहे, डॉक्टर ॲनी बेझंट। न्यू इंडिया अँड कॉमनवेल्थ या वृत्तपत्राचे संपादक आहेत। आणि इकडे लक्षात ठेवा, इकडे काय आहे, इकडे आहे यंग इंडिया व इंडियन ओपिनियन। यंग इंडिया आणि इकडे न्यू इंडिया। न्यू इंडियाचे संपादक कोण आहेत, ॲनी बेझंट, आणि यंग इंडियाचे संपादक कोण आहेत, महात्मा गांधी। यंग इंडिया, इंडियन ओपिनियन, याशिवाय नवजीवन समाचार, हरिजन, ह्या सर्वांचे संपादक कोण आहेत, तर महात्मा गांधी। पुन्हा एकदा मी जे 6 आहेत ते सांगते, तत्वबोधिनी पत्रिका देवेंद्रनाथ टागोर, बंगाल गॅझेट जेम्स ऑगस्टस हिक्की, व्हॉइस ऑफ इंडिया अँड राष्ट्रगोपतार दादाभाई नौरोजी, न्यू इंडिया अँड कॉमनवेल्थ कोण आहेत संपादक, तर ते आहेत ॲनी बेझंट, यंग इंडिया, इंडियन ओपिनियन, नवजीवन समाचार, हरिजन याचे संपादक कोण आहेत, तर महात्मा गांधी। आता आपण पुढचे पाहूया। पुढचं आहे इंडियन मिरर। तर इंडियन मिरर याचे संपादक कोण आहेत, तर याचे संपादक आहेत मनमोहन घोष आणि देवेंद्रनाथ टागोर। इंडियन मिरर याचे संपादक आहेत मनमोहन घोष आणि देवेंद्रनाथ टागोर। त्यानंतर आहे इंडियन सोशलॉजिस्ट। इंडियन सोशलॉजिस्ट याचे संपादक आहेत श्यामजी कृष्ण वर्मा। इंडियन सोशलॉजिस्ट याचे कोण आहेत, तर श्यामजी कृष्ण वर्मा हे त्याचे संपादक आहेत। त्यानंतर नॅशनल हेरॉल्ड, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। नॅशनल हेरॉल्ड याचे संपादक आहेत पंडित नेहरू। नॅशनल हेरॉल्ड, पंडित नेहरू। इंडिपेंडन्स ह्याचे कोण आहेत संपादक, मोतीलाल नेहरू। इकडे कोण आहेत, तर पंडित जवाहरलाल नेहरू, आणि इकडे इंडिपेंडन्स मोतीलाल नेहरू। अल हिलाल, अल हिलाल ह्याचे संपादक कोण आहेत, तर या न्यूजपेपरचे संपादक आहेत मौलाना आझाद। अल हिलाल, मौलाना आझाद। त्यानंतर हिंदू, हिंदू कोण आहे, त्याचे संपादक आहेत सुब्रमण्यम अय्यर। हिंदूचे संपादक आहेत सुब्रमण्यम अय्यर। त्यानंतर आहे सर्चलाइट। सर्चलाइटचे संपादक आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद। सर्चलाइटचे संपादक आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यानंतर सोमप्रकाश, सोमप्रकाशचे संपादक आहेत ईश्वरचंद विद्यासागर। सोमप्रकाश ईश्वरचंद विद्यासागर। त्यानंतर आहे पंजाबी पीपल, ह्याचे आहेत लाला लजपत राय। पंजाबी पीपल, लाला लजपत राय। वंदे मातरमचे संपादक कोण आहेत, तर ते आहेत बिपिनचंद्र पाल। हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारला गेलेलं आहे। सर्वच जेवढं काही मी घेते ते सर्वच इम्पॉर्टंट आहेत। तर वंदे मातरमचे संपादक कोण आहेत, बिपिनचंद्र पाल। त्यानंतर संवाद कौमुदी, संवाद कौमुदीचे संपादक आहेत राजा राममोहन रॉय। याशिवाय मीरात उल अखबार याचे संपादक सुद्धा राजा राममोहन रॉय। कोणते दोन आहेत, संवाद कौमुदी आणि मीरात उल अखबार।
कोण आहेत संपादक? राजा राममोहन रॉय. तर पुढचे आहे बॉम्बे क्रॉनिकल. बॉम्बे क्रॉनिकल याचे संपादक आहेत फिरोजशाह मेहता. यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक कोण आहेत? फिरोजशाह मेहता. युगांतर. युगांतरचे संपादक 2 लक्षात ठेवायचे आहेत, एकतर भूपेंद्रनाथ दत्त आणि बारिंद्र कुमार घोष. युगांतरचे संपादक भूपेंद्रनाथ दत्त आणि बारिंद्र कुमार घोष. आता पुढचे पाहूया. तर अमृत बाजार पत्रिका, ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. अमृत बाजार पत्रिकाचे संपादक आहेत शिरीष कुमार घोष. बंगाली. बंगाली या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? गिरीशचंद्र घोष. अमृत बाजारचे कोण आहेत? शिरीष कुमार घोष आणि बंगाली या वृत्तपत्राचे संपादक आहेत गिरीशचंद्र घोष. त्यानंतर हिंदुस्तान व्ह्यू. हिंदुस्तान व्ह्यू याचे संपादक आहेत पंडित मदन मोहन मालवीय. हिंदुस्तान व्ह्यू, पंडित मदन मोहन मालवीय. त्यानंतर आहे कॉम्रेड. कॉम्रेडचे संपादक आहेत मोहम्मद अली. कॉम्रेडचे संपादक कोण आहेत? तर आहेत मोहम्मद अली. गदर. गदर या वृत्तपत्राचे संपादक आहेत लाला हरदयाळ. गदरचे संपादक कोण आहेत? लाला हरदयाळ. त्यानंतर प्रबुद्ध भारत. आता आपण इकडे पाहूया. प्रबुद्ध भारतचे संपादक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रबुद्ध भारत चे संपादक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी सचिंद्रनाथ सन्याल. रिव्हॉल्युशनरी सचिंद्रनाथ सन्याल. सुलभ समाचार केशवचंद्र सेन. सुलभ समाचार केशवचंद्र सेन हे त्याचे संपादक आहेत. लीडर पंडित मदन मोहन मालवीय. लीडरचे संपादक कोण आहेत? पंडित मदन मोहन मालवीय. द इंडियन स्पेक्टॅक्टर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. द इंडियन स्पेक्टॅक्टर हे कोणाचं आहे? तर हे आहे बेहरामजी मलबारी. हे त्याचे संपादक आहेत बेहरामजी मलबारी. फ्री हिंदुस्तान. फ्री हिंदुस्तानचे संपादक आहेत तारकानाथ दास. कोण आहेत? तारकानाथ दास. त्यानंतर आहे मुंबई समाचार. मुंबई समाचारचे संपादक आहेत फर्दुनजी मर्जाबान. मुंबई समाचार या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? तर आहेत फर्दुनजी मर्जाबान. त्यानंतर आहे मराठा आणि केसरी. तर मराठा आणि केसरी याचे संपादक कोण होते? संपादक नव्हते ॲक्च्युली. मराठा आणि केसरी हे दोन्ही वृत्तपत्रे होती बाळ गंगाधर टिळक यांची, पण हे त्याचे संपादक नव्हते. मराठा हे वृत्तपत्र कोणत्या लँग्वेजमध्ये होतं? तर हे इंग्लिशमध्ये होतं आणि ह्याचे संपादक बाळ गंगाधर टिळक होते. पण केसरीचे संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. ओके, क्वेश्चन विचारला कसाही तर तुम्हाला आन्सर आला पाहिजे. केसरी हे मराठीमध्ये होतं आणि याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठाचे संपादक होते बाळ गंगाधर टिळक. पण ही दोन्ही वृत्तपत्रे कोणी स्टार्ट केली होती? तर ती टिळकांनी स्टार्ट केली होती. त्यानंतर हे पण इम्पॉर्टंट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कोणकोणती महत्त्वाची अशी वृत्तपत्रे आहेत किंवा मासिके आहेत तर आपण बघूया. एकतर मूकनायक, समता, जनता. मूकनायक आलं, समता आलं, जनता आलं, मानवता, बहिष्कृत भारत हे काही आलं तरी तुम्हाला याचे संपादक कोण आहेत? तर BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर नवयुग, मुझफ्फर अहमद. नवयुग कोणी स्थापन केलं? तर मुझफ्फर अहमद यांनी. दर्पण आपल्या मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? तर ते आहे दर्पण आणि ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला. कोणी स्टार्ट केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी स्टार्ट केलं आणि डेट पण लक्षात ठेवा 6 जानेवारी 1832 मध्ये. त्यानंतर दिग्दर्शन हे मासिक कोणी स्टार्ट केलं? हे सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनीच केलेलं 1840 मध्ये. 1832 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र आणि दिग्दर्शन हे मासिक स्टार्ट केलं. त्यानंतर प्रभाकर साप्ताहिकचे कोण होते? तर भाऊ महाजन यांनी स्टार्ट केलं. तर हितेच्छू हे साप्ताहिक लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी स्टार्ट केलं. त्यानंतर सुधारक कोणी? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी. म्हणजे मी तुम्हाला तिकडे सांगितलं केसरीच्या अगोदर संपादक कोण होते? आगरकर होते, पण नंतर त्यांनी त्याचा राजीनामा दिला आणि स्वतःचं वृत्तपत्र काढलं ते म्हणजे सुधारक हे साप्ताहिक काढलं आणि ते त्याचे आगरकर हे संपादक होते. आता आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया छोटीशी. आपण 40 पाहिलेले आहेत मुख्य अशी वृत्तपत्रे. आता आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया म्हणजे तुमची प्रॅक्टिस इकडेच होऊन जाईल. तर इतिहासातील महत्त्वपूर्ण अशी वृत्तपत्रे. तर पहिलं कोणतं पाहिलं आपण? तर पहिलं पाहिलं तत्वबोधिनी पत्रिका. तत्वबोधिनी पत्रिकेचे संपादक कोण होते? देवेंद्रनाथ टागोर. बंगाल गॅझेट
फर्स्ट वृत्तपत्र आहे आपल्या इंग्रजी भाषेतलं आपल्या भारतातलं पहिलं, जेम्स ऑगस्टस हिक्की. त्यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया आणि राष्ट्रगोपतार याचे संपादक कोण होते, तर हे स्टार्ट केलं दादाभाई नौरोजी यांनी. त्यानंतर न्यू इंडिया अँड कॉमनवेल्थ ॲनी बेझंट यांचे होते. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, ॲनी बेझंट. व्हॉइस ऑफ इंडिया, राष्ट्रगोपतार, दादाभाई नौरोजी. यंग इंडिया अँड इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी. याशिवाय नवजीवन समाचार, हरिजन हे सुद्धा महात्मा गांधी यांचेच होते. इंडियन मिरर याचे संपादक कोण होते, मनमोहन घोष आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी हे स्टार्ट सुद्धा केले होते. इंडियन सोशलॉजिस्ट, श्यामजी कृष्ण वर्मा. नॅशनल हेराल्ड, पंडित नेहरू. आणि इंडिपेंडन्स, मोतीलाल नेहरू. अल हिलाल हे कोणाचं होतं, मौलाना आझाद यांचं होतं. हिंदू कोणी स्टार्ट केलं होतं, द हिंदू, सुब्रमण्यम अय्यर यांनी. द हिंदू हे सुब्रमण्य अय्यर यांनी स्टार्ट केलं होतं. सर्च लाईट, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर सोमप्रकाश, ईश्वरचंद्र विद्यासागर. पंजाबी पीपल, लाला लजपत राय यांनी स्टार्ट केलं होतं. सोमप्रकाश, ईश्वरचंद्र विद्यासागर. हिंदू, सुब्रमण्य अय्यर. आणि सर्च लाईट, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वंदे मातरम, बिपिनचंद्र पाल यांचं होतं. संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार हे दोन्ही राजा राममोहन रॉय यांची होती. त्यानंतर बॉम्बे क्रॉनिकल कोण ह्याचे संपादक होते, तर फिरोजशाह मेहता यांनी स्टार्ट केलं होतं. आणि युगांतर, भूपेंद्रनाथ दत्त आणि बारिंद्र कुमार घोष. लक्षात ठेवा. सोमप्रकाश, ईश्वरचंद्र विद्यासागर. पंजाबी पीपल, लाला लजपत राय. वंदे मातरम, बिपिनचंद्र पाल. संवाद कौमुदी, राजा राममोहन रॉय. मिरात उल अखबार सुद्धा राजा राममोहन रॉय. बॉम्बे क्रॉनिकल कोणी स्टार्ट केलं होतं, फिरोजशाह मेहता. आणि युगांतर, भूपेंद्रनाथ दत्त आणि बारिंद्र कुमार घोष. आता पुढचे पाहूया. तर अमृत बाजार पत्रिका हे कोणी, शिरीष कुमार घोष यांनी स्टार्ट केलं होतं. हे त्याचे संपादक होते. बंगाली वृत्तपत्र, गिरीशचंद्र घोष. हिंदुस्तान व्ह्यू, मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय. हिंदुस्तान व्ह्यू. कॉम्रेड, मोहम्मद अली हे त्याचे संपादक होते. कोण, कॉम्रेड. कोण होते, फाउंडर सुद्धा कोण होते, मोहम्मद अली हे होते. गदर, लाला हरदयाळ यांनी स्टार्ट केलं होतं. प्रबुद्ध भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. प्रबुद्ध भारत. रिव्होल्युशनरी, सचिंद्रनाथ सन्याल. सुलभ समाचार, केशवचंद्र सेन. रिव्होल्युशनरी सचिंद्रनाथ. लीडर, पंडित मदन मोहन मालवीय. द इंडियन स्पेक्टॅक्टर, बेहरामजी मलबारी. फ्री हिंदुस्तान, तारकानाथ दास. मुंबई समाचार, फर्दुंजी मर्जाबान. मराठा आणि केसरी ही कोणाची होती, हे बाळ गंगाधर टिळकांचे होते. पण संपादक ते दोघांचे नव्हते, लक्षात ठेवा. मराठाचे होते बाळ गंगाधर टिळक आणि केसरीचे कोण होते, गोपाळ गणेश आगरकर. पुन्हा एकदा बघा. प्रबुद्ध भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिव्होल्युशनरी, सचिंद्रनाथ सन्याल. सुलभ समाचार, केशवचंद्र सेन. लीडर, पंडित मदन मोहन मालवीय. द इंडियन स्पेक्टॅक्टर, बेहरामजी मलबारी. फ्री हिंदुस्तान, तारकानाथ दास. आणि मुंबई समाचार, फर्दुंजी मर्जाबान. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते होते, मूकनायक, समता, मानवता, जनता, बहिष्कृत भारत त्याचे संपादक आणि फाउंडर कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नवयुग, मुझफ्फर अहमद. दर्पण, बाळशास्त्री जांभेकर. इम्पॉर्टंट आहे. दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकरांचंच आहे, 1840 मध्ये काढलेलं. प्रभाकर, भाऊ महाजन. हितेच्छू साप्ताहिक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आणि सुधारक कोणाचे, तर आगरकरांनी. ओके. तर आता आपण टोटल 40 पाहिलेले आहेत महत्त्वाचे असे. मी 2 वेळा त्याची रिव्हिजन सुद्धा घेतलेली आहे मित्रांनो. तरी तुम्ही पुन्हा एकदा पहा आणि हे सगळे पाठांतर करून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.